36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. आज वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांची शेतकरी प्रतिनिधींनी भेट घेत पीक विम्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील सन 2025च्या खरीप हंगामातील पीक विमा आणि बागायती मदत तात्काळ मंजूर करून वितरित करण्यात यावी अशी ठाम मागणी करत सविस्तर निवेदन सादर केलं आहे. मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांची बाजू घेत शांतपणे आणि सविस्तर ऐकून घेतलेली आहे. कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलं नसलं तरी सादर केलेलं निवेदन स्वीकारण्यात आलं असून ते संबंधित कृषी विभाग बुलढाणा येथे तात्काळ पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेत. शेतकरी योद्धा कृती समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल प्रशासन आणि कृषी विभागानं घेऊन संबंधित तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. संघटनेच्या वतीनं प्रशासनास 20 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात येते. या कालावधीमध्ये आमच्या हक्काचा पीक विमा आणि बागायती मदत तात्काळ मंजूर न झाल्यास 20 मे नंतर आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र करण्यात येईल. संघटनेने स्पष्ट केले की प्रशासनाला सहकार्य म्हणून यापूर्वीचे आंदोलन स्थगित करून चर्चेचा मार्ग स्वीकारण्यात आला होता. मात्र आता चर्चा नाही, पुढील निर्णय अंतिम आणि निर्णायक असेल. सध्या पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या निर्णयाकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. शेतकरी योद्धा कृती समितीने स्पष्ट केलंय की आम्ही आमच्या हक्कासाठी लढा सुरू ठेवला असून न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा.